आज 7व्या दिवसाच्या संदर्भात मला तुमच्याशी मी बोलते आहे सगळ्यांशी. आणि ह्या संदर्भात बोलताना माझ्याकडे विषय आहे तो समुदाय सहभाग दिवस असा आहे. समुदाय सहभाग दिवसाची सुरुवात आपल्याला माननीय पंतप्रधानांनी विद्यांजलीच्या स्वरूपात 2021 साली करून दिलेली आहे. समुदाय सहभागाच्या दिवसाची खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की समुदाय सहभागाच्या म्हणजे विद्याजल्लीच्या द्वारे आपण शाळामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्तींची मदत घेऊ शकतो आणि सर्व प्रकारची मदत घेऊ शकतो. आणि हा विद्यांजली कार्यक्रम जो 2021 साली लॉन्च झाला त्यामध्येच आपल्याला ह्या सगळ्या बाबी व्यवस्थितरित्या आपल्या समोर आणले गेलेले आहे. आपल्याला रविवारी आपल्या पालक मेळावे घ्यायचे आहेत, ग्रामस्थांचे मेळावे घ्यायचे आहेत आणि पालक आणि ग्रामस्थ मेळाव्यामध्ये आपल्या शाळांच्या गरजा सगळ्यांच्या समोर नमूद करायचे. पहिल्यांदा शिक्षकांनी आपल्या सगळ्या गरजा नोटिंग करायला हव्यात की आपल्या शाळेची गरज काय आहे. मला विद्यार्थ्यांना संगीत शिकवायचं आहे, तर संगीत शिक्षक आपल्याला संगीत शिकवणारे ग्रामस्थ कोण असतील तर त्यांनी आपल्याला शाळेमध्ये अ, मदत करावी. त्याचं वेळापत्रक आपल्याला सर्व शाळांना तयार करावं लागेल. त्याचबरोबर इतर ज्या क्रीडाच्या ज्या बाबी आहेत, जे शिकवणं विद्यार्थ्यांना आवश्यक आहे आणि शाळेमध्ये एखादी व्यक्ती तज्ज्ञ नसेल तर गावातली जी तज्ज्ञ व्यक्ती आहे तर त्या पद्धतीनं त्या तज्ज्ञ व्यक्तीने आपल्या शाळेसाठी मदत करून आपल्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टी मोबदला शिकवणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर अनेक क्राफ्ट आहेत की जे गावामध्ये महिला आहेत किंवा इतर व्यक्ती आहेत त्यांना त्या सगळ्या गोष्टी येत असतात. तर त्या व्यक्तींनी आपल्या शाळेमध्ये वेळ देऊन आपल्या मुलांना त्या शिकवायच्या आहेत. त्याचं सर्व वेळापत्रक आपल्या सर्व शिक्षकांनी तयार करायचं आहे. आपल्या गरजा आणि गरजेला तज्ञ व्यक्ती कोण कोण मिळत आहे त्या व्यक्तींची यादी तयार करून पूर्ण वर्षभर हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांनाच तो राबवायचा आहे. केवळ आपल्याला व्यक्तीने आपल्या शाळेत मदत करणं म्हणजे अशा पद्धतीनं शिकवण्याची मदत करणं एवढंच ह्याच्यामध्ये अपेक्षित नाहीत. तर शाळेच्या अनेक प्रकारच्या गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे दाते आहेत त्या दात्यांच्याकडे सुद्धा त्यांनी आपल्याला ती आर्थिकदृष्ट्या मदत करणं अपेक्षित आहे. जसं की आपल्याला जर ग्रंथालयामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं आवश्यक आहेत आणि ती पुस्तकं घेण्यासाठी गावातल्या व्यक्तींनी डोनर झालं पाहिजे किंवा पुस्तकं आपल्याला घेऊन दिली पाहिजेत. प्रयोगशाळेसाठी अधिकचं साहित्य आवश्यक आहे, ते साहित्य ह्या व्यक्तींच्याकडून घ्यायचं आहे. आजूबाजूला अनेक प्रकारच्या संस्था असतात ज्या मदत करायला इच्छुक आहेत. त्या संस्थेशी संपर्क साधून त्या संस्थेची आपल्या शाळांना मदत मिळवायची आहे. शाळा समुदाय दिवसामध्ये आपण ह्या गोष्टीचं सर्व शाळांनी पहिल्यांदा आपल्या गरजा नोट करायच्या आहेत आणि गरजा नोट करून त्या गरजा आपल्या समाजासमोर मांडायच्या आहेत. ह्या गरजाप्रमाणे आपल्याला कोण कोण मदत करेल आणि कशी मदत करेल या पद्धतीची यादी सुद्धा सगळ्यांच्या समोर डिक्लेअर करायची आहे आणि त्या यादीप्रमाणे आपल्याकडे आपल्या गरजा शाळेच्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. हा वर्षभराचा कार्यक्रम जरी उद्या आपली रविवारी आपण हा एक पालक मेळावा घेऊन पालक मेळाव्यामध्ये ह्याची सुरुवात करणार आहोत आणि पूर्ण वर्षभराचं वेळापत्रक आपल्या शाळेमध्ये तयार असेल. जसं की इको क्लब मध्ये अनेक प्रकारच्या आपल्याला पर्यावरणाची मदत घ्यायची आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये मदत घ्यायची आहे, शिक्षणातल्या शिकवण्यामध्ये मदत घ्यायची आहे. ह्या सगळ्या व्यक्ती गावामध्ये कोण ना कोण आपल्यासाठी उपलब्ध असतं, त्याचा शोध आपण घ्यायचा आहे. गरज असेल तिथे बाहेरच्या संस्थांची सुद्धा आपण शाळामध्ये मदत घ्यायची आहे. आपल्या गावामध्ये एखादा जवान आहे, रिटायर झालेले आहेत, अशा व्यक्तींची आपल्याला मदत घ्यायची आहे. अशा अनेक गावात मध्ये जे नावाजलेले व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये कला कौशल्य आहे अशा सर्व व्यक्तींची मदत घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ह्या विद्याजलीच्या मार्फत आपण समाजाचा सहभाग शाळेमध्ये करून घ्यायचा आहे. किरण सर, हा. किरण सर, हॅलो मॅडम. हा. चालेल. मला वाटतं की आपण रविवारी सगळ्यांनीच मिळून सर्व शाळामध्ये ह्या पद्धतीनं पहिल्यांदा पालक मेळावे बोलवूया आणि पालक मेळाव्यामध्ये ह्याचं आदर्श वेळापत्रक तयार करून आपण पूर्ण वर्षभरामध्ये हा कार्यक्रम विद्यांजलीचा राबवायचा आहे. धन्यवाद.